इकडचे अँगल तिकडचे अँगल माझा शूटिंग तर तुम्ही बघताच आहात. नमस्कार. आजचा रंग जांभळा आणि आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे उपासाचे वडे. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला बघूया. 1 वाटी वरई, पाव वाटी साबुदाणा जो आपण दोन्ही मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. दाण्याचं कूट 1-1.5 चमचा. हा लाल भोपळा आहे जो किसून घेतला आहे, कच्चाच आहे. जिरं, उकडलेला बटाटा आणि हिरवी मिरची वाटून घेतली आहे. आणि ह्याच्याशिवाय लागणार आहे ते आपल्याला तळणीसाठी तेल. आता आपण हा साबुदाणा आणि वरई मिक्सरमधनं काढून घेऊया. बटाटा किसून घेऊया आणि हे सगळं एकत्र मिक्स करूया. बटाटा किसून घेतलाय आणि वरई आणि साबुदाणा मिक्सरमधनं एकदम बारीक करून घेतलाय. दोन्ही एकत्रच केलंय. आता हे घालूया. ह्याच्यामध्ये थोडीशी कन्सिस्टन्सी म्हणजे घट्ट करण्यासाठी एखादा अजून छोटासा बटाटा तुम्ही घालू शकता, पण तो अंदाजाने बघून घाला. आता हा भोपळा घालतेय मी, जो 1/2 ते पाऊण वाटी आहे किसलेला लाल भोपळा कच्चा. लाल भोपळा बरेच जण उपासाला खातात म्हणून मी ही रेसिपी दाखवते. समजा तुम्ही लाल भोपळा खात नसाल तर लाल भोपळा शिवाय करू शकता. हिरवी मिरची वाटलेली आणि दाण्याचं कूट, त्याच्यानंतर थोडेसे जिरे आणि चवीपुरतं मीठ. त्याला पाणी वगैरे काही लावायचं नाहीये. बटाट्यात जो ओलावा आहे त्यानेच तेवढं पुरणार आहे आपल्याला. मिक्स करून घेऊया आणि याचा छान असा एक घट्ट गोळा करून घेऊया, जेणेकरून आपल्याला वडे थापायला सोपं जाईल. हे सगळं मिक्स करून बघा, वाटलं तरच पाण्याचा हात लावा. जसं मला आता लावायला लागणार आहे, माझं तसं बऱ्यापैकी कोरडं आहे, पण तुम्ही अंदाज घेऊन, कारण बरेचदा बटाटे ठिसूळ असतात ना, तर त्यात पाणी असतं खूप. मी थोडा पाण्याचा हात लावला जरा घट्ट मळून येण्यासाठी. बटाटा खूपच कोरडा होता. या पिठामध्ये तुम्ही वरईच्या ऐवजी राजगिऱ्याचं पीठही घालू शकता. मी एकदा राजगिऱ्याच्या पिठाने केले होते, म्हणजे आमच्याकडे घरात फार कमी आवडले. म्हणजे राजगिऱ्याचं पीठच जरा कमी आवडतं म्हणून, पण ज्यांना आवडत असेल त्यांनी ते नक्की घाला, चांगलं लागतं. हे बघा, छान असा मस्त गोळा तयार आहे. ह्याचे आता असे एकदम गोल पातळ असे छान वडे बनवून घेऊया आणि तळूया. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पटकन 2 मिनिटात होणारी ह्याची चटणी करूया. ती म्हणजे लाल मिरच्या पाण्यात भिजवून घेतल्या होत्या, 3 घेतल्यात मी. अर्धा पण नाही, पाव चमचा जिरं, चवीपुरतं मीठ, दाण्याचं कूट 2 चमचे आणि 1 मोठा चमचा दही. हे मिरच्या भिजवून घेतलेलंच पाणी घेते थोडंसं ह्याच्यात. दही पण वाया नको जायला आणि पाण्याचा उपयोगही होईल. आणि हे आता मिक्सर मधनं बारीक करून घेऊया चटणी सारखं. तेल आपलं छान तापलंय आता, कडकडीत वड्यांसाठी जसं पाहिजे तसं. एक छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळायचे. गॅस जरा मीडियम ठेवा, एकदम नाही तर ते करपतील. साबुदाणा वगैरे आहे ना. पूर्वी असे व्हिडिओ बघायचे मी कुकिंगचे, तेव्हा ते त्यात म्हणतात ना असं मंद आचेवर करा, आणि ते मंद आचेवर जाम आवडायचं मला. हा शब्दच जाम आवडायचा. म्हणजे असं आपण एरवी घरात म्हणत नाही ना, आपण म्हणतो गॅस बारीक कर, गॅस मोठा कर. मंद आचेवर हा शब्द फारच मला आवडायचा. म्हणजे किती पोएटिक शब्द आहे आणि किती त्याला लय आहे असं वाटायचं. आणि त्याच्यामुळे कदाचित पदार्थ बघायला आणखीन किती काही बनवणार आहे, म्हणजे जे खरोखरच खूप मोठे शेफ किंवा जे ऍक्च्युली युट्यूबवर रेसिपी कशी बनवायची शिकवतात, ते काहींची एक अशी छान खासियत असते आणि एक अशी एक बोलायची छान पद्धत असते. तर ती फार इंटरेस्टिंग असते आणि प्रत्येकाचं काहीतरी USP असतो ना. तर मी शिकवत नाहीये, म्हणजे मी काही पदार्थ बनवायला शिकवत नाही. पुन्हा एकदा मला आता मध्यंतरी कमेंट अशी एक होती की तुमच्याकडनं रेसिपीज अपेक्षा नाहीये. का बरं माझ्याकडनं अपेक्षा नाहीये? मी 20-21 वर्ष
कम्प्लीट हाऊसवाईफ होते. मला चहाही बनवता येत नव्हता लग्न झालं तेव्हा, आणि तेव्हापासून मी एक एक गोष्टी शिकून शिकून काय काय बघून बघून अशी जर जेवण बनवायला लागले, शिकले, वेगवेगळ्या गोष्टी बनवायला लागले, आणि म्हणजे व्हेज बनवायला लागलेच, पण नॉनव्हेजही बनवायला लागले. आणि मग जर म्हणजे मग मला ते तुमच्याशी शेअर करावं असं वाटत असेल तर का नाही करायचंय मी? तर मी करणार आहे. तुम्हाला आवडतंय ना मी केलेलं आणि करून दाखवलेलं? प्लीज हा. कमाल. हा हा हा. हा साबुदाणे वड्याला ऑप्शन असू शकतो. हा साबुदाणा वडा खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे प्लीज बनवा. फारच खमंग वास येतोय आणि मस्त झालेत, म्हणजे दिसताना तरी मस्त दिसत आहेत, चवीला छानच झाले असणार आहेत. तर चला सजावट करूया त्याची. असे आपले उपासाचे वडे आणि लाल मिरचीची चटणी बेत तयार आहे. बनवा आणि मला कळवा कसे वाटले. आणि याचबरोबर नवरात्राचे ॲक्च्युली 10 दिवस नवरात्र होतं. तर 10 दिवस मी 10 उपासाच्या रेसिपीज बनवल्या आणि तुमच्याबरोबर त्या शेअर केल्या. हे सगळं करण्यामागे एक महत्त्वाचा उद्देश असा होता, की मी पण ते बनवत असताना काय म्हणूया खूप उत्साहाने आणि आनंदाने बनवते. सो मी पण पॉझिटिव्ह राहते. मला असं वाटतं, की आपल्याला हे बनवायचंय, आपल्याला याचा व्हिडिओ करायचा आहे, मग आपलं शूट करायचंय. कारण अजून अशी काही आमची टीम वगैरे नाहीये. त्यामुळे मी आणि प्रसाद जे काही व्हिडिओज बनवतोय ते आमचे आम्ही शूट करतोय. त्यामुळे ते खूप हेक्टिक पण आहे. इकडचे अँगल, तिकडचे अँगल. माझा शूटिंगचं तुम्ही बघताच आहात काय काय लेवलला मी सॉलिड करते. तर असो, पण मुद्दा असा की मला हे करताना मजा येत होती. आणि उद्या काय बनवायचं, उद्या म्हणजे हे लोकांना खूप सोपंच वाटेल, हे लोकांना आवडणारच नाही, मग लोक म्हणतील ही काय डिश आहे किंवा ह्यात काय एवढं. हो बरोबर आहे, मी काही मोठी शेफ नाहीये, मी परत तेच सांगते, मी काही अशी खूप सॉलिड कुक नाहीये. तर मला असं वाटतं मी काही जो छोटासा उपक्रम केला पहिल्यांदा युट्यूबसाठी, तो गोड मानून घ्या. सगळ्यांनी सगळं बनवा, किंवा नाही बनवलं तरी मला प्रेम द्या, प्रसादला प्रेम द्या, आमच्या चॅनलला प्रेम द्या, आणि परत लवकर भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना दसऱ्याच्या खूप 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 शुभेच्छा.